नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आजची जी सेवा आहे म्हणजेच एक दिवसाचा जो उपाय आहे, अगदी साधा आणि सोपा, तर तो विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि ज्या व्यक्तींना यश प्राप्ती हवी आहे तर त्यांच्यासाठी आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये म्हणजेच सोमवारी जे आहे नागपंचमी, तर आपल्याला नागपंचमी ही सोमवारी आलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो सोमवारी करायचा आहे, म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे. आणि हा उपाय कसा आहे, प्रत्येक कामामध्ये यशप्राप्तीसाठी हा उपाय आपण कोणीही केला तरी चालेल. आणि जे मुलं MPSC UPSC नीट अशा एक्झाम देत आहे आणि त्यांना यश मिळत नाहीये, किती पण अभ्यास केलाय यश मिळत नाही, आणि आपण म्हणतो ना 99% जर आपले कष्ट असतील तर 1% का होईना परमेश्वराची साथ आपल्याला हवी असते. त्याच्यामुळे मग काही वेळेस आहे ना आपण खूप अभ्यास करतो पण कुठेतरी 1-2 मार्क्सनी ना आपण बॅक येतो. त्याच्यामुळे ना मग आपण नाराज होतो आणि खूप काही मनात असं नाही का निगेटिव्ह विचार येतात की आपण एवढं स्टडी करून सुद्धा आपल्याला यश प्राप्ती का होत नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी हा उपाय नक्कीच करायचा आहे. आणि हा उपाय केल्याने विद्यार्थ्यांना 100% म्हणजे यशप्राप्ती ही मिळणारच आहे. आणि विद्यार्थी नाहीच तर आपल्यासारखे सुद्धा लोक जे आहे, एखादं काम अडकलेलं आहे, एखाद्या कामामध्ये आपल्याला जर यश पाहिजे असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. परत एकदा सांगते, हा उपाय तुम्हाला नागपंचमी म्हणजे श्रावण महिन्यात सोमवारी नागपंचमी आलेली आहे, तर मग पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमी आलेली आहे, तर मग हा उपाय आपल्याला त्याच वेळेस करायचे. उपाय म्हणजे तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता, याला बंधन नाहीये की हीच वेळ योग्य आणि ही वेळ अयोग्य असं काही नाहीये. पण जर तुम्हाला शक्य होईल तर प्रदोष काळात करा, सकाळी शक्य होईल तर तुम्ही सकाळी करा, म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उपायाला तुम्हाला काय जास्त म्हणजे खर्च लागणारच नाहीये. आणि प्रत्येक उपाय हे मी विदाऊट खर्चिक म्हणजे कुठलाही खर्च लागणार नाही असे उपाय मी सांगत असते. आता हा कलावा म्हणजेच कोणाकडे कलावा म्हणतात, कोणाकडे रक्षासूत्र म्हणतात, हे आपल्याला लागणार आहे. आणि एक बेलाचं पान लागणार आहे. तर एवढ्याच 2 वस्तू आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. मला नाही वाटत याला काही खर्च लागणार आहे. आणि हा रक्षासूत्र एकदम इझिली अवेलेबल होऊन जातो मार्केटमध्ये. तर मग मी तुम्हाला खूप मनापासून सांगते की हा उपाय ना आपण कोणी चुकवू नका. आपल्यासारखे लोक म्हणा, म्हणजे महिला असो पुरुष असो, आणि स्पेशली विद्यार्थ्यांनी हा उपाय म्हणजे चुकवू नका. सोमवार आहे, नागपंचम आहे, अगदी छान योग आलेला आहे, त्या योगावरच आपल्याला हा उपाय करायचा आहे. मी 100% खात्रीने सांगते, जर विद्यार्थ्यांनी हा उपाय केला तर त्यांच्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळणार. पण मी हे सुद्धा सांगते, विद्यार्थी जरी हा उपाय करत असाल आणि तुम्ही म्हणाल नाही आता हा मी उपाय केलाय, चला अभ्यासाला थोडं चलबिचल करायचं, अभ्यासाला चढ उतार झाला तरी काही नाही, तसं नाही. अभ्यास खूप करायचा आहे जसा तुम्ही मागे करत आलाय. आणि खरंच नीट, MPSC UPSC JEE CET असे जर आपण म्हणतो ना पेपर, तर खरंच विद्यार्थी खूप आतोनात प्रयत्न करत असतात. आणि त्याला मग एवढे प्रयत्न करून सुद्धा जर यश मिळालं नाही तर मुलं खरंच इतके नाराज होतात. मुलांपेक्षा ज्यांचे आई वडील जास्त नाराज होतात. आणि आता मुलांच्या म्हणजे पॅरेंट्सने जरी हा व्हिडिओ बघितला तर त्यांना आवर्जून करायला सांगायचा हा उपाय. खरंच मी कळकळीने का सांगत असते काही उपाय, तर ते तुम्हाला खरंच यशप्राप्ती देणार असतात. मी अजूनही खूप कळकळीने 4-4 वेळेस सांगते का हा उपाय चुकवू नका. आणि मी जेव्हा माझी मुलगी पण JEE एक्झाम देत होती, माझी मुलगी तर रँकर होती स्कूलमध्ये, पण JEE सारखी आता तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह मार्किंग असते, त्याच्यामुळे JEE सारखी एक्झाम तिने दिलेली होती आणि त्याच्यामध्ये तिला यश हे खूप छान मिळालं होतं. आणि त्याच्यासाठी मी दुसरा पण उपाय सांगणार आहे जो की काळी मिरीचा आहे. पण हा उपाय नागपंचमीला येणार आहे, आता श्रावण महिन्यात येणार आहे, 4-5 दिवस राहिले, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ लवकरात लवकर आणलाय. त्याच्यामुळे आधी हा उपाय करा, नंतर मी माझ्या मुलीसाठी केला होता तर तो मी तुम्हाला सांगेल. नक्की कमेंटमध्ये सांगा की तो पण काही उपाय सांगा आम्हाला. तर हा आता रक्षासूत्र आपल्याला मंदिरात घेऊन जायचंय. आणि उपाय तर सांगितलेलाच आहे, नागपंचमीच्या दिवशी म्हणजे सोमवारी आपल्याला करायचं आहे. कुठलंही बंधन नाही वेळेचं, सकाळी करा, संध्याकाळी करा. मी परत मला सांगावंसं वाटतं बरं का, कारण की मी कळकळीने मनापासून तुम्हाला सेवा देत असते. तर आता तुम्हाला लाल चंदन पण याच्याबरोबर लागणार आहे. लाल चंदन मार्केटमध्ये मिळून जातं, म्हणजे डबी मिळते लाल चंदनाची, तर ते मार्केटमध्ये मिळून जाते. आता मला आहे ना उठायला म्हणजे त्या बाजूला आहे आणि डिस्टर्ब होईल तुम्हाला, तर मग दिसते मला, पण मग परत नको. 1 मिनिट.
हे बघा, हे जे आहे तर केशर अष्टगंध आहे आणि लाल चंदन आपल्याला असंच आणायचं आहे आणि याच्यावर डब्बीवर लाल चंदन पण नाव असतं, केशर पण तुम्ही आणू शकता आणि हे मार्केटमध्ये एकदम या वस्तू अवेलेबल होऊन जाईल. म्हणजेच रक्षासूत्र, लाल चंदन तुम्हाला आहे ना स्पेशली लाल चंदन घ्यायचं असेल ना तर मार्केटमध्ये जे जे आपण पूजा साहित्य घेतो ना तर तिथे लाल चंदन मागायचं तर ते मिळून जातं. आता उपाय सांगते मी तुम्हाला. आता महादेवाच्या मंदिरात जायचंय आणि आपली जी पण काही पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. म्हणजे जल अर्पण, काही बाकीचे तुमचे काम असतील, काही पठण असेल ते करून घ्यायचंय. आणि हे बेलाचं पान जे आहे ना तर हे बेलाचं पानाला या खालच्या, हे बघा, या खालच्या 2 पानांना तुम्हाला हे लाल चंदन लावायचं आहे. म्हणजेच तुम्ही जे पण काही आणाल मार्केटमधून, लाल चंदन आहे, केशर आहे, ते जे लाल कलरचं आहे, म्हणजे लाल चंदन मी तर म्हणेल स्पेशली लाल चंदन आणा. आता मी काढून ठेवली होती बरं का व्हिडिओसाठी, मी आहे ना ती डबी काढून ठेवली होती तुम्हाला दाखवण्यासाठी, पण काही प्रॉब्लेम नाही, इझिली मिळून जाणार आहे, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. तर या पूजा झाल्यानंतर करायचा हा उपाय. तुमची पूजा वगैरे जल अर्पण करून घ्यायचं आहे आणि हे 2 पानं आहे खालचे, हे बघा दांडी जवळचे, हे 2 पानं जे आहे तर हा चंदन जे आहे तर ते ओलं करून घ्यायचंय पाण्यामध्ये आणि ते चंदन याला लावायचं आहे. या दोन्ही पानांना चंदन लावायचं आहे. आणि रक्षासूत्र हे जे आहे रक्षासूत्र तर ते असं एवढं तुम्ही तुकडा तोडून घ्या, म्हणजे जो तुमच्या हातात बसेल असा हा तुकडा तोडून घ्यायचा आहे आणि असं हे करून त्या वरच्या पानावर ठेवून, बघा ह्या वरच्या पानावर ठेवून, आता मी हे तुटल्या जात नाहीये तर मग हे असं वरच्या पानावर, म्हणजे जेवढं तुमच्या हाताला बांधता येईल तेवढं तुम्हाला कापून घ्यायचं आहे. आणि बघा लाल चंदन इथं स्पष्ट दिसतं आहे मी कसं करते. हे बघा, खाली 2 पानांना लाल चंदन लावायचं आहे आणि वरच्या पानाला हे रक्षासूत्र ठेवून तुम्हाला असं शिवपिंडीवर म्हणजे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे की हे देवादिदेव महादेव. परत एकदा सांगू का, नसेल समजलं तर बघा, हे 2 पानं दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित, हे 2 पानांना लाल चंदन लावायचं आहे. लाल चंदन पाण्यामध्ये भिजवून घ्या, गुलाबजलमध्ये भिजवून घ्या, गुलाबजल असेल तर साध्या पाण्यात भिजवलं तरी चालणार आहे. तर या 2 पानांना तुम्हाला लाल चंदन लावायचं आहे. रक्षा तुमच्या हाताला मापात बसेल असं कापून घ्यायचं आहे, तुकडा करून घ्यायचा आहे आणि गोल करून तुम्हाला रक्षासूत्र वरच्या पानावर ठेवून तुम्हाला शिवलिंगावर असं अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे देवादिदेव महादेव, मी खूप दिवसापासून ही एक्झाम देत आहे, मी खूप दिवसापासून हे काम करत आहे, पण त्याच्यामध्ये मला काही यश मिळत नाही, तर ह्या सेवेने, या उपायाने मला यशप्राप्ती मिळू द्या. ही सेवा माझी मनापासून केलेली आहे, अगदी विश्वासाने मी ही सेवा करत आहे, हा उपाय करत आहे, तर याला नक्की माझ्या उपायाला, ह्या सेवेला यश मिळू द्या. आणि सेवा करताना अतूट विश्वास ठेवा. विश्वास नसला तर सेवा काही कामाची नसते, कारण की आपण जेव्हा सेवा करतो आणि विश्वास ठेवला तर आपल्या मनातली इच्छा नक्की पूर्ण होते. पण जर मनात शंका असेल का नाही होईल का, आपण देवावर जर अविश्वास दाखवला तर देव आपली इच्छा पूर्ण कशी करणार. त्याच्यामुळे विश्वास ठेवा आणि सेवा करा, उपाय करा. मग तुम्हाला पूजा वगैरे झाल्यानंतर, हे अर्पण केल्यानंतर, प्रार्थना झाल्यानंतर तुम्हाला हे बेलाचं पान तिथेच ठेवायचंय आणि हे रक्षासूत्र तुम्हाला घरी आणायचंय. बरोबर जेव्हा तुमची पूजा वगैरे झाल्यानंतर, जेव्हा तुम्ही ते बेलाच्या पानावर रक्षासूत्र अर्पण केलेलं आहे, बेलाचं पान शिवलिंगावरच राहू द्यायचंय आणि जेव्हा घरी येताना तुम्हाला हे रक्षासूत्र घरी आणायचं आहे. मग तुम्ही घरात कुठेही ठेवू शकता, म्हणजे शुद्ध जागेवर ठेवा, म्हणजे देवाजवळ ठेवा किंवा तिजोरी ठेवा किंवा तुमच्या कंपोस्ट बॉक्समध्ये ठेवा किंवा महिलांनी तुमच्या जिथे चांगले असेल म्हणजे तुम्हाला योग्य वाटत असेल तिथे ते ठेवायचंय किंवा हातात घालायचं. मी तर म्हणेल हातातच जपून ठेवा, हातातच घाला आणि ज्यावेळेस एक्झामला जाल त्यावेळेस तो रक्षासूत्र काढून ठेवला तरी चालणार आहे. असं काही नाही की तो बांधूनच जायचं, कारण की जे नीट असे एक्झाम जे असतात ना तिथे काहीच अलाउड नसतं, कुठेच काही घालू देत नाही, काहीच अलाउड नसतं. त्याच्यामुळे ते रक्षासूत्र तुम्ही
घरी काढून ठेवायचंय. जेव्हा तुम्ही एक्झामला जाल तेव्हा तुम्ही मनात काहीच आणायचं नाही का ताई आता मग एक्झामला जायचंय, मग जो धागा आहे तो घरी कसं काय काढायचा, मग अभ्यासात यश मिळेल, परीक्षेत यश मिळेल का? तर काहीच नाही, तुम्हाला तो घरी काढून जायचा आहे आणि मग एक्झामला जायचंय आणि मग तुम्हाला अनुभव बघायचा आहे. 100% एक्झाम ही तुम्ही पास आउट होणारच, ही खात्रीशीर उपाय आहे. कारण की जो माझा अनुभव आहे, आता हा अनुभव तर एकदम जबरदस्त आहे, एकदम जबरदस्त. कारण की मला तो पण म्हणजे जो उपाय मी माझ्या मुलीसाठी केला होता तर तो सुद्धा मला तुमच्यापर्यंत आणायचा आहे. पण हा उपाय जबरदस्त आहे, आधी हा उपाय करा नक्कीच. तो सुद्धा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे काळी मिरीचा, जो की मी माझ्या मुलीसाठी केला होता आणि प्रत्येक एक्झामसाठी मी माझ्या मुलीला हे उपाय करत असते. आणि तुम्ही म्हणाल मग उपाय करतात, अभ्यास करतात का? अभ्यास केल्याशिवाय कुठेच यश मिळत नाही. कारण की खूप सीईटी दिलेली आहे, चांगले आउट ऑफ म्हणजे सीईटी दिली तर न अभ्यास कर, कारण की सीईटी कडे तिचं काही कलच नव्हता, त्याच्यामुळे न अभ्यास करता सुद्धा तिला 91% होते आणि जेईला पण खूप छान पर्सेंटेज होते तिला. आणि म्हणजे आम्हाला अपेक्षा सुद्धा नव्हती, अपेक्षा म्हणजे जेई हार्ड आहे आणि तिच्या कुठल्याच मैत्रिणींना एवढे नव्हते. आणि आम्हाला वाटलं होतं का ठीक आहे आता पडतील सो पण छान मार्क्स पडले. आणि मी तर म्हणेल अभ्यासाबरोबरच मला सेवेचा सुद्धा अनुभव येत असतो, म्हणून ती अभ्यास भरपूर करायची आणि त्याच अभ्यासाला ह्या सेवेने फळ दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या मुलांना सुद्धा अभ्यासही तेवढाच गरजेचा आहे. तुम्ही असा गैरसमज करू नका की सेवा केले, उपाय केले तर अभ्यासाची गरज नाहीये. अभ्यास केला तरच आपल्याला परमेश्वर साथ देतात, हे नक्की म्हणजे मनात ठेवा आणि अभ्यास करा. आता नक्की तुम्हाला अनुभव येईल बरं का. तर चला, झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.